काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय उमेदवार आणि भावी खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या प्रचाराचा झंझावात मतदारसंघामध्ये जोरदार सुरू आहे. विरोधकांकडून कुठेतरी टीका आणि पेड न्यूज देऊन त्या ठिकाणी टीका केली जाते. असं म्हणतायत की अमोल कोल्हे शूटिंगमध्ये व्यस्त आहेत, प्रचारामध्ये दिसत नाहीत आणि अशा अनेक स्वरूपाच्या टीका त्या वृत्तपत्रातल्या बातम्यांच्या आधारानं सुरू आहेत. परंतु त्यांना हे सांगावं लागेल की डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा प्रचाराचा दौरा 21 मार्च या दिवशी जुन्नर तालुक्यातून सुरू झाला आणि त्यांच्या नारायणगाव या शहरातून त्यांच्या रॅलीला त्यांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. त्यानंतर पिंपळवंडी असेल, बोरी, राजुरी, ओतूर, डिंगोरे असा एकंदर दौरा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि भरघोस असा प्रचंड प्रतिसाद अमोलजी कोल्हे यांना मिळाला. 22 मार्च रोजी खेड तालुक्यामध्ये चाकणला सभा झाली, नंतर आळंदी, त्यानंतर पुणे या रस्त्यावरती शिवज्योत घेऊन अमोलजी कोल्हे धावले. त्यानंतर 23 मार्च रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पदयात्रा रॅली, बाईक रॅली, भोसरी परिसरामध्ये दौरा, सातत्यानं या मागच्या कालखंडामध्ये मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये, शहरामध्ये, गावामध्ये दौऱ्याच्या निमित्तानं अमोलजी कोल्हे पोहोचत आहेत. त्यांनी वारंवार सांगितलं की मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथं उच्च आणि ताकदीनं काम करून ते काम उच्च पदावर नेऊन ठेवतो, ते गुणवत्तेनं ते काम पूर्ण करतो. मग अभिनयामध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल आणि आता मी राजकारणात प्रवेश केलेला आहे, आता एक खासदार म्हणून निवडणूक लढवतो आहे. जेव्हा केव्हा मी या सगळ्या बाबींचा जेव्हा विचार केला तेव्हा त्यामध्ये गुणवत्ता प्राप्त करावी हाच उद्देश माझा कायम राहिलेला आहे. आणि त्यामुळं डॉक्टर कोल्हे यांचं अभिनयातलं काम आणि आता राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणातलं काम हे उंचीवर जाणार आहे. आणि म्हणूनच ते सांगतायत की मी मालिकेमधून निवृत्ती घेणार आहे, शूटिंगमधून निवृत्ती घेणार आहे आणि पूर्ण वेळ जनतेसाठी, पूर्ण वेळ मी त्या ठिकाणी खासदार झाल्याच्या नंतर लोकांच्या मध्ये असणार आहे. त्यामुळे असा कुणीही गैरसमज करू नका की मी वेळ देऊ शकेल का की नाही देऊ शकणार, असं शंका मनामध्ये कुणीही घेऊ नका, असं अमोलजींनी आपल्याला अनेक भाषणांमधून सांगितलेलं आहे. परंतु विरोधक त्याचं भांडवल करतायत, त्यांची बदनामी करतायत. डॉक्टर अमोलजी कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक स्टार प्रचारक आहेत. त्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी सभांच्या निमित्तानं जायचंय, आपल्या मतदारसंघालाही वेळ द्यायचा आहे. अगदी आता मधल्या कालखंडामध्ये अनेक दौरे करत असताना त्यांचं सगळं शेड्यूल बिझी आणि व्यस्त असताना सुद्धा त्यांनी मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी भेटीगाठी दिलेल्या आहेत. आता 29 मार्च बघा, हवेली तालुक्यामध्ये गाव भेट दौरा सुरू आहे. म्हणजे आजही त्यांचा केसनर या ठिकाणी मोठा मेळावा या निवडणुकीच्या प्रचार निमित्तानं त्या ठिकाणी सुरू आहे. मधल्या एकूण सगळा कालखंड आणि त्यांचं शेड्यूल हे आपल्यासमोर स्वच्छ आणि स्पष्ट आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही वल्गना केल्या, त्यांच्याविषयी कितीही वावड्या उठवल्या तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण शिरूर लोकसभेचा मतदार हा सुज्ञ आहे आणि आपण विरोधक म्हणून विकास कामांवर चर्चा करा, केलेली कामं जनतेपर्यंत सांगा, न राहिलेली कामांविषयी बोला, अपयश का आलं हे लोकांना सांगा आणि 15 वर्षामध्ये आपण या शिरूरच्या जनतेसाठी नेमकं ठोस स्वरूपाचं काम आणि कोणती कामं आपण उभी केली हे आम्हाला पटवून द्या. परंतु ते दिलं सोडून पण अमोलजी कोल्हे यांच्यावरती वैयक्तिक स्वरूपाच्या अनेक टीका करताना समोरचे लोक दिसत आहेत. अमोलजी कोल्हे त्यांच्या पक्षामध्ये होते तेव्हा त्यांना ते चांगले वाटत होते आणि पक्ष सोडला की त्यांना मात्र त्यांच्याविषयी आकस निर्माण झाला. याचं उत्तर आणि याचं कारण एकच आहे की त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे आणि त्यांना कळून चुकलंय की अमोलजी कोल्हे हे खासदार होणारच आहेत आणि आपला पराभव हा त्यांना दिसू लागल्यामुळं अशा प्रकारच्या कुठेतरी खोट्यानाट्या बातम्या प्रसिद्ध करून सोशल मीडियावरून डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या विरोधामध्ये